Everybody, I'm overwhelmed to be on this dais. Honorable Principal, Vice Principal, the convener of this program, teaching, non-teaching staff, and my dear students. It has been always my pleasure to express my patriotism for my nation. India is an old country with a young heart. And as the young everywhere, we are impatient. We want to see India on the first rank to impart the best of best things that can be done for the mankind. मैं सोच रहा था कुछ देर जब मैं यहाँ पे बैठा था तो क्या बात करूंगा इन बच्चों से। तो थोड़ी देर पहले एक बच्चा आया और उसने मराठी में बहुत अच्छी तरीके से एक स्पीच दी, जहां पर उसने मेरी स्पीच की, मैं कह सकता हूं, शुरुआत की है। त्यांना सांगितलं प्रगतीच्या बाबतीत, देशाची प्रगती कशी असायला पाहिजे। त्यांना सांगितलं भारताची प्रगती कशी असायला पाहिजे। खरंच या मुलानं कुठेतरी आमच्यासारख्या प्राध्यापकांना आणि इथं बसलेल्या सर्व मुलांना एक दिशा दाखवण्याचा प्रयत्न केला। मी एक पुस्तक वाचत होतो आणि त्या पुस्तकातलं एक छोटीशी स्टोरी जी त्या लेखकाला जी सांगायची होती ती सांगून माझे 2 शब्द संपवेन। तर त्या पुस्तकामध्ये लेखक असं म्हणतो, ज्यावेळी प्रगतीचा विषय येतो, डेव्हलपमेंटचा विषय येतो, तर लेखक म्हणतो की ज्यावेळी राजीव गांधींची हत्या केली असावी आणि त्यांचा पार्थिव शरीर किंवा त्याला आपण म्हणूया आत्मा स्वर्गात घेऊन आले असतील, त्यावेळी महात्माजी आणि इंदिरा गांधीजी या आतुरतेने वाट पाहत होते की भारताची प्रगती काय आहे, व्हॉट इज द डेव्हलपमेंट ऑफ द कंट्री। Rajiv replied, Father, Bapuji, you were been assassinated by a single pistol. तुम्हाला एका पिस्तूलने संपवलं गेलं। आई, you were been assassinated by AK-47. आपको AK-47 से छल्ली किया गया। तुम्हाला AK-47 ने मारलं गेलं आणि मी इथं तुमच्या समोर एका मानवी बॉम्बच्या जरिये उभा आहे। ही प्रगती आहे देशाची आणि ही प्रगती आहे भारताची। त्या मुलानं त्या लेखकाच्या याच मुद्द्याला टच केलं असं मला कुठेतरी जाणवलं की खरं आपण या प्रगतीकडे बघतो का, खरं आपण या प्रगतीच्या दृष्टिकोनातून चालतोय का। नो डाऊट इंडिया इज क्रिएटिंग एक्सिलेंट इंजिनियर्स, बट व्हाट अबाउट क्रिएटिंग एन एक्स्ट्राऑर्डिनरी ह्यूमन बीइंग? वी आर लॅकिंग इन दैट। स्टूडेंट्स, बहुत अच्छा इंजिनियर बनना, खूप चांगले इंजिनियर बनणे, खूप चांगले डॉक्टर बनणे या आत्ता खऱ्या देशाची गरज नसून एक अत्यंत उत्कृष्ट माणुसकीचं तुमच्या समोर उदाहरण ठेवणे ही सध्याची गरज आहे। माणुसकीचं उदाहरण ठेवणे म्हणजे एक उत्कृष्ट डॉक्टर आपल्या केबिन मध्ये बसलेला आहे आणि त्याच्याकडे एक मुलगा धावत येतो आणि म्हणतो, डॉक्टर साहेब, रस्त्यावरती एक मुलगा, एक नौजवान गिरा है, शायद उसको सर पे लगाया, आप आकर देख लीजिए। तो न्यूरोसर्जन म्हणजे मेंदूचा विकार करणारा डॉक्टर, न्यूरोसर्जन म्हणतो, तू काय मूर्ख आहेस, तू कुणाशी बोलतोस कळतं? मी या भारतातला पहिल्या 5 डॉक्टरांपैकी एक आणि माझी अपॉइंटमेंट घ्यायला लोक 5-5, 10-10 दिवस इथं लाईन लावून बसतात आणि तू कोण, कुठून आलास आणि मला म्हणतोस की रस्त्यावर येऊन बघ एखाद्या माणसाला, एखाद्या मुलाला। तो म्हणतो, मला माहिती नाही तो मुलगा कोण आहे, मी फक्त बघितलं तो डोक्यावर पडलेला दिसला आणि मला इथं कुणीतरी सांगितलं की फलाना या एरियामध्ये असे डॉक्टर आहेत आणि भारतामध्ये त्यांच्या पहिल्या 5 नावांमध्ये येतं, टॉप 5 रँकर्स मध्ये येतं, तर तुम्ही जर पाहिला तर त्याचा जीव वाचेल। तो डॉक्टर म्हणतो, पहिली माझी फीस टाक। त्यावर म्हणतो, मैं मुसाफिर हूं, मी एक ट्रॅव्हलर आहे, माझ्याकडे एवढे लाखो रुपये तुमची फीस द्यायला कुठून येणार?
साहेब एक काम करा, ही माझी गाडीची चावी तुम्ही ठेवा आणि ज्यावेळी तुम्ही ट्रीटमेंट सुरू कराल त्या ट्रीटमेंटच्या नंतर मी पैसे तुम्हाला आणून दिले आणि मग तुम्ही सिक्युरिटी डिपॉझिट म्हणून घेतलेली गाडीची चावी मला रिटर्न करा. डॉक्टर मान्य करतो ही गोष्ट. डॉक्टर बसून त्या गाडीत जातो. या पिरियडमध्ये बराचसा वेळ निघून गेला. पोचल्यानंतर कळतं त्या मुलानं जीव सोडलेला आहे. लेखक म्हणतो पुस्तकामध्ये तो डॉक्टर वेडा होतो, कारण तो मुलगा त्याचीच औलाद असते. जो मेला तो मुलगा ज्यानं जीव सोडला ही दुसऱ्या कोणाची औलाद नसून त्या डॉक्टरांचीच औलाद असते. तर काय लेखकाला म्हणायचं ह्याच्यातून? ही वॉज अ बेस्ट डॉक्टर, ही हॅड अ गोल्ड मेडल, ही वॉज इन द फर्स्ट 5 इन इंडिया, फर्स्ट 10 ऑल ओव्हर द वर्ल्ड, बट व्हेन इट केम टू द मॅनकाइंड और ह्यूमन बीइंग ही हॅड अ झिरो व्हॅल्यू. हमें बेहतरीन डॉक्टर आप नहीं बने तो चल जावे, आप एक बेहतरीन इंजीनियर नहीं बने तो चल जावे, लेकिन बेहतरीन इंसानियत की मिसाल आपको देनी है, क्योंकि हिंदुस्तान तब तक 2020 हो या 2030 सुपर पावर नहीं बन सकता जब तक हर एक इंसान हिंदुस्तान का इंसान बने. स्टूडेंट्स, सुपर पावर का मायने ये नहीं कि फलाना किसी एरिया के समाज को खत्म कर दिया जाए. सुपर पावर का ये मतलब नहीं होता फलाना किसी औरतों पर ज्यादती की जाए और हम हुक्मरान बने. सुपर पावर का मतलब ये होता है कि दुनिया को आप मिसाल बने मैनकाइंड में. हम ये भूल चुके हैं, हमारे जो पंत प्रधान है या जो बनने वाले लोग हैं और सियासतदान है, सब लोग भूल चुके हैं कि पावर का मानी क्या होता है. बेस्ट एंड बेस्ट द पीपल व्हाट दे थिंक. सी, एक चीज आप ध्यान में रखें, आपके बारे में क्या लोग सोचते हैं ये आपका रेप्यूटेशन है, लेकिन खुदा, ईश्वर और जिसको हम जो भी नाम दे, राम, रहीम, अल्लाह, वो आपके बारे में क्या सोचता है, दिस इज योर कैरेक्टर. एंड वी आर सपोज टू सी व्हाट ही इज थिंकिंग अबाउट अस, नॉट द वर्ल्ड व्हाट इज थिंकिंग अबाउट अस. स्टूडेंट, टुडे एट द एंड ऑफ माय स्पीच आई वुड लाइक टू टेल यू की जितकं अधिक मागाल तितकं मुकत जाईल, जितकं अधिक शोधाल तितकं हुकत जाईल. स्वतःच हवंय ते घडवायला लागूया, सारं जग आपल्या पुढे झुकत जाईल. या मला आनंद आहे. मी प्राचार्य आपल्या ज्या इथं मॅडम आहेत यांचं खूप मनापासून आभार मानतो की ही जी कच्चे मेंदू आहेत यांच्यामध्ये आम्हाला आज आमचे विचार रुजवण्याचं त्यांनी एक संधी दिली, अपॉर्च्युनिटी दिली. माझी मराठी एवढी चांगली नाही पण मुद्दामून मी मराठीत आज बोललो. त्याचं कारण की ज्या एरियामध्ये मी आज काम करतोय, मला येऊन फक्त 4-6 महिनेच झाले. मी हा एरिया यासाठी उचलला, चूज केला की आयुष्यामध्ये नेहमी काहीतरी वेगळं करून दाखवायची एक इच्छा होती. सुरुवातपासूनच की आपण एक प्राध्यापक व्हायचं, आपण एक टीचर व्हायचं. कारण समाजाला बदलायचं असेल तर तो टीचरच बदलू शकतो, तो नेता बदलू शकत नाही, तो पंतप्रधान बदलू शकत नाही, अशी एक जाणीव नेहमी मनात होती. तर या सीटवरती बसताना एक मनोमन वेगळा आनंद वाटतो आणि तुमच्याबरोबर संवाद साधताना जिथं खरोखर गरज आहे. आणि या एरियामध्ये लोकांना असं म्हणलं जातं की ही बॅकवर्ड एरिया आहे. तर डोक्यातून काढून टाका. बॅकवर्ड एरिया हा विचार नसतो. बॅकवर्ड एरिया तुम्हाला मिळणाऱ्या कुठल्याही फॅसिलिटीज आणि ऍक्टिव्हिटीजनी नसतो. तर तुमचे विचार जर उत्कृष्ट असतील तर तुम्ही ज्या काही या सिटीज मानल्या जातात, मुंबई, पुणे आणि यासारख्या, इथं जाऊन आपले विचार मांडा आणि त्यांचे विचार बघा. नक्कीच तुमच्या विचारांमध्ये आणि त्यांच्या विचारांमध्ये तुम्हाला फरक वाटला आणि तुम्हाला वाटलं की नाही, मी माणुसकीसाठी काहीतरी करतोय आणि त्यांनी काहीतरी इंजिनिअरिंग मध्ये वेगळं काहीतरी केलं असेल तर तुम्ही मागासवर्गीय नाही तर ते मागासवर्गीय, ते बॅकवर्ड आहेत. सो स्टुडंट्स, शेवटी मी एवढंच म्हणेन की जे जे तुम्हाला हवं आहे ते तुम्हाला मिळू दे. जे तुम्हाला हवं आहे ते तुम्हाला मिळू दे. भाग्यवान शब्दाचा अर्थ लोकांना तुमच्याकडे पाहून कळू दे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.